आणि यांचं काय चाललंय काय माहिती, हरणाला झटत बसलं. वाजत ना झाले एक ते. हा वाजले वाजले टायर एक द्या ना. एक 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 मला हिशोब द्यायला लागतं. थांबा एक 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 ध्यान राहा, असं नका करू. एक तुम्हाला दोन दोन काय लागणार बरं, एक दे. बापा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज हां तर सगळं रेडी गिडी झालं बेस्टपैकी. आणि आपल्याला जायचं आज पाथरीला, कारण की ना आपला सगळं छत ठोकणं झालं आहे आणि आपल्याला जायचं पाथरीला गज आणण्यासाठी. तर सगळं बेस्ट रेडी आहे, गाडी पण रेडी आहे, पमू काका बी रेडी आहेत. तर चला चला सगळे. असं गरमायले बापरे. चष्मा नाही घातला, चष्मा फार दिसत. चला बेस्ट पैकी आता पाथरी जाऊन पाथरीची फेमस खिचडी भाजी खाऊ. लसी काय कोणा कोणी आहात तुमच्याकडून? आठवाल्याला काय कुंकुल आठवाल्या सोडा, तुमच्याकडून काय आहे का? काय नाही, आमचं काय आहे, आमचं काहीच नाही. भाडं द्यावं लागेल ना याचं आठवत. मस्त उडाली आता त्याच्यातच. एवढं चहा होईल ना आमचा. चला मित्रांनो, बेस्टपैकी तिथे गेलो काहीतरी नाश्ता पाणी करू आणि नंतर गचगीच टाकून घेऊ. आज कसा गोरा दिसायला ओले, घातली बघा बॅटरी, भारी दिसते. मी पहुंच चुके हम लोग और अभी हम लोगों को लेने का है गज. तर इथं आहे दुकान, तर इथं आहे दुकान. ते गेले ते विचारायला बापू. चला इथलं दुकान आहे का तिकडे? गरम लागायला, असं लागायला गरम बापरे. तर बघू शकता मित्रांनो, आता हे खोलणारे माणसं इथंच येणार इथं आणि इथंच खोलायचं आपल्याला. थोडंफार कुठे नाश्ता करायला गेलो असतात पण अकाउंटला पैसे देत 7 रुपये. शिकला रे बापाचं नाहीच सर येणार नाही का ताई. भाऊ पुढे तू पुढे अवघडे. कसं काय ते व्हिडिओ बंद कर ना. काहून सगळ्याला कळायला पाहिजे बरं. अकाउंटला पैसे नाहीत म्हणल्या पैसे कुठे जाण्याची काय गरजच नाही ना. असं पैसे नसले नाहीच म्हणा लागेल ना. हो म्हणल्या होच. मी सकाळी पप्पाला मागू लागलो पण पप्पा म्हणले काय करत नाही. बघू शकता मित्रांनो, ते आता खोलले इकडे साईडनं खोलतील, सगळं खोलतील. हे पुरा डपर आहे, सगळं खोलणार ते समोरचं. परत नंतर मग याच्या आतमधलं खोलतील. बघू शकता मित्रांनो, हे खोलायचं आपल्याला. हे सगळं चालू आहे आता खोलायला. हे काय त्याची पट्टी हॉर्न बिर्न सगळं खोलून साईडला टाकतो. भूक लागली मला. काय काय मला सुद्धा वाटलं आता पुढे सोडून असं तू येऊन तिकट वागावं. मयावाने माया इतके चिकट असं कोणीच वागत नाही हो. वागतच नाही खरंच. माया इमानदारीने खरं सांगतोय. माया घरचे माझ्याजवळ पैसे, माया घरचे इमानदारीने माझ्याजवळ पैसे ठेवत नाही. सकाळी येताना मी पप्पाला म्हणलं 200 रुपये संकट ठेवावा, कारण की नाश्ता पाणी लागत. काल 20,000 टाकले मी फोन पेला. नंतर 20,000 ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला दुसऱ्याला टाकलेलं दाखिलं हा ते काय झालं? नाश्ता तुमच्याकडून हो द्यालात का? हा कधीतरी ना पाव जाणार, कधीतरी दर्शक कधीतरी. हा 170 द्या द्यायचे. तुला सांगता माझ्या अकाउंटला काल होते बघ किती 22,500. हा तुला इश टाकली. हा आता 2,500 ते बी आमल्याने टाकले तुझ्या सोबत्याने. विचार आमले कटरी हो ना त्याने गाव तर कुठं लिहिले दाखवा. हो दाखवा. तर बघू शकता मित्रांनो, सगळं खोलून रेडी केले. आता याच्यात पाणी टाकायचं वरून. हे इकडे मी घेतो. सगळे जाळ्या खराब झाल्या सगळं. चाबी माहिती खिशाला आहे काय? बघू शकता मित्रांनो, सगळं खोलायला सगळी कोण पुरेला पुरं खोलतील.
आता इथं जर काही काळ साचला असला तर सगळं धुवून घ्यायचं खालून पण मला असं वाटतं खोलतील. बघू शकता मित्रांनो याच्यात किती घाण झालेली आहे बघा. त्याच्यामुळेच गाडी गरम होऊन राहिली. कितीच गर्दा झाला आहे बघा याच्यात पण सगळा घाण खराब तर मित्रांनो आता त्यांनी काहीतरी ते टाकतायत त्यांना त्याच्यात पाणी अच्छा आता खालून टाकतील आणि वरून हे करतील असं उलटं करतील तर ते सगळं खाली येऊन जाईल. बरोबर ते समजलं आता मला. बघू शकता मित्रांनो त्यांनी ग्लव्स पण घातले हातात. तर ते लिक्विड आहे ना लिक्विड आहे असं म्हणतात नाही म्हणायलेत. हां सगळं लिक्विड हे सगळं खाली वरून टाकतं ना पाणी खाली पाणी टाकलं वरून लिक्विड त्या दोन्हीचं रिॲक्शन काय होऊन ते होईल काय व्हायचं ते बघा सगळं टाकायला तिथे. इतकी गरमी वाढलेली आहे परत अशी गाडी गरम व्हायली बापरे. तिथं व्हाईट निघते काय त्या लिक्विड नाही बघा सगळं फेस व्हायला आहे. हे सगळं बाहेरच एवढा फेस व्हायला तर आतमध्ये किती होत असेल. चालेल आता त्याला किती वेळ ठेवायचं तसं. अरे बापरे हा मामा यासोबत मजा करायला वाटतं. बुडबुड्या निघाल्या त्याच्यातून. बघू शकता मित्रांनो एक घेऊन राहिले शेवटचे होल. फोटो टाकले तर गाडी ऍक्च्युली फोटो कवायचे काय माहिती. परत एक राऊंड मारतील म्हणजे सगळं झालंय का त्याच्यात ते टाकून पट्टी त्याच्यात फेस यायला बघा बाहेर. घाण फेस यायला गजऱ्याला ते का ते सगळं असं बाहेर यायला सगळं. तर बघू शकता मित्रांनो त्यांनी सगळं टाकून दिले ते पाणी लिक्विड घाणची वास यायला त्याचा. मी तर रुमालाच बांधून बसतो. बघू शकता मित्रांनो आम्हाला हे डबं खोलून यायचं होतं नाही त्यात किती घाण पाणी झालं तुम्हाला दाखवतो. सगळं इटकरी बापरे. त्याच्यामुळे आम्हाला बापरे सगळं खराब झालं पाणी. हे किती घाण झाले पाणी याच्यातून तर उलीची यायले बघू शकता. हां बघू शकता मित्रांनो सगळं आता ते धुवायले सगळं घाण पाणी निघते तिकडे. आता बी काही झाले बघा इतकं प्रेशर अंगा उडाले पाणी. बाया सगळे मोडते ते सगळं पाणीच पाणी. सगळा कचरा निघून गेला सगळं. आणखी कचरा थोडा बाकी याच्यात. काय सगळा गंजत लागला होता घेऊ सगळा गंज झालता ना. सगळं झालंय थोडंफार इथं थोडं हे झाले डॅमेज झाले. जाऊ दे आता काय सर क्या ते. बघू शकता मित्रांनो हाताने असं पाणी भरायला येते. सगळं आमचं धुवून बिन झालं नाही वापस आणलं इथं. हातानं दाबा त्याला एक बोटानं दाबा हातानं पूर्ण हातानं दाबा त्याला एक बोटानं दाबा त्या नळीला हां त्या डाव्या हाताच्या नळीला दाबा त्याला वर फुका आता त्याच्यामध्ये टाकतील. आहे का बघा आता वर लिक्विड हाईट कुठं लिखीत याचा सारखं बी असलं तर झाड मारता येते. गवली सत्तुराचा जी गरज आहे त्याला. पलकडच्या साईडनं नाही वाटतं. इथंच का हिरीगार होईन आहे ना ऊन लागेल. गच्ची मारली वेगळी सकाळी पाणीच नाही लागलं त्याच्यावर. एका कामात 2 कामं झाली ना. चला मित्रांनो झालं आपलं आता फिटिंग थोडंसं राहिले आणि आता फिटिंग करून अशी भूक लागली पण खिशात पैसेच नाहीत आता.
दीपक भाऊची मजा घेऊ थांबा जास्त. तर बघू शकता मित्रांनो ते फिट करायला जातं. झालं थोडंसं बाकी आणि यांचं काय चाललंय काय माहिती हरणाला झटत बसलं वाजत ना झालं एक ते हां वाजले उलटे सुलटे झाले बघा नाही का कोणची चला गंज पाळला सगळा नाही हे काय वाजे नाही वायर ढिले वाले तो बघू शकतो मित्रांनो फिट पण झाले आमचे सगळं काय आता ते चालले राऊंड आणायला बेस्ट गार गरम हवा आहे तर काय साखळी राहिली बसायची याला बसू नंतर काय आता चाललेत राऊंड आणायला दोघं जण काय नाही बघू शकतो मित्रांनो हे आलेत आता आणि झालं आपलं काम चला आता हे खाली फिट करायचं बाकी आणि नंतर हां सगळं कॉपरेट साईडला बापू हां होऊ शकतं मित्रांनो फिट करायचं जा बाबा सकाळपासून तर फोन लावला नाही आता नुसतं लांबून झालं फिट करून आमचं हां चला मित्रांनो डायरेक्ट घरी भेटू कारण की असं जाऊ दे आता काय अर्थच नाही सांग ड्रायव्हर साहेब माझा हात दाखवा थांबा थांब तिला जाऊ दे लाईट मारायला चलो पहिलवान तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही रोडनं घरी जाता नाही ना आम्हाला दीपक भाऊ रस पाजायला जाता म्हणा बघू शकता इथं असं मध्ये गरम लागेल दोघांपैकी एकदम रस पाजायला माझ्याकडे तर काय पैसे नाहीत म्हणून ते भाडायला आवाज येत असेल तुम्हाला बघू शकता मित्रांनो आमचा रस पण आला हो यांचा पण आलाय यांचं तो संपला बी बर्फ आणायचे मामा बर्फ लागत आहे आम्हाला हे टाका हां भैया मग टाकले आणखी टाका थोडंसं ह्याच्यात मीठ टाका ना सर चला मीठ पण आलंय वा बरं थंड झालंय आता बेस्ट चला मित्रांनो आमचा रस पिणं झालाय आता आम्ही चाललो घरी एवढं सामान घेतलं बघाय धुवून लागायले चला डायरेक्ट आता भेटू माझ्या हॉटेल घरी टायर एक द्या ना जाय तिकडे एक 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 मला हिसाब द्यायला लागतं थांबा एक 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 ध्यान राहा असं नका करू एक तुम्हाला दोन दोन काय लागणार बरं एक दे काम हां कोणती चांगली बापा ही द्या ते बघा मित्रांनो आपल्या डायरी पण आली भेटली आता नुसतं हिशेब लिहायचा आपल्या पोरायचा बघू शकता मित्रांनो पोहोचलोत आणि आता खाली करायचं आपल्याला कसं इथं तर याला एकदा खाली टाकून देऊ आणि नंतर तुम्हाला भेटू कारण की आमच्यापेक्षा जास्त माणसं नाहीत तर फटाफट खाली करून घेऊ चल बघू शकता मित्रांनो एवढं कसं खाली केलं आहे आणि सामान पण उतरवलं खाली आपण तारट चिकट टेप मध्ये जाऊ दे यार मध्ये जाऊ दे गाडी बी निघाली पाठीमागून एक गाडी आली पण चला चला आता हिचं काम तर आपण जाऊ आज घरी चला तर बघू शकता मित्रांनो आता मी घरी पोहोचलो आहे बेस्टपैकी सगळं काम कंप्लीट झालं आहे तर आता काय नाही काही विषय नाही तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय